Let me share the screen, guys. 5चा काउंट आहे आपला दररोजचा. राईट. नो प्रॉब्लेम. ठीक आहे. सो लास्ट सेशनला आपण आय थिंक नेस्टेड लिस्ट कव्हर केलं बरोबर. कलेक्शन इज गोइंग ऑन ॲक्च्युअली. So let's understand today the second collection type, guys. That is what? Tuple. Tuple in Python. Tuple in Python. बघा लिस्ट आणि टपल थोडेफार सेम आहेत. फरक आहे, नक्की फरक आहे. जर दोघांमध्ये फरक नसता तर टपल दिलंच नसतं ना. लिस्टच घ्या म्हणले असते, राईट? देयर इज अ डिफरन्स, गाईज. मग काय याचा पर्पज काय आहे? लिस्टचा पर्पज तर आपण बघितला, त्याचे फंक्शन बघितले, खूप साऱ्या गोष्टी आपण कव्हर केल्या. सो नाऊ लेट्स टॉक अबाउट टपल, गाईज. What do you mean by tuple? Tuple is also a type of collection which is ordered. Okay. Second important thing which is immutable. That means we cannot change the tuple value. Once tuple is created, value will be final. Final म्हणजे चेंज नाही होत. But list change होत होता. हे बरोबर की नाही? So can we say a tuple is a collection data type which is used to store मल्टिपल डिफरंट टाइप ऑफ डेटा. याच्यात पण डिफरंट टाईपचा डेटा स्टोअर होतो. याच्यात पण मल्टिपल डेटा स्टोअर होतो. सो टपल बनवतात कसं? खूप सारे वे आहेत टपल बनवण्यासाठी, पण त्यातला बेसिक सिंटॅक्स असा असतो. टपल बनवण्यासाठी व्हेरिएबलचं नाव, व्हेरिएबल नेम इक्वल टू नॉर्मल ब्रॅकेट, ज्याला आपण बनाना ब्रॅकेट बोलतो. आणि याच्यामध्ये व्हॅल्यू तुम्हाला ऍड करायला लागतात. व्हॅल्यू 1, व्हॅल्यू 2, व्हॅल्यू एन. एन म्हणजे कितीही व्हॅल्यू एन. कितीही व्हॅल्यू तुम्ही याच्यामध्ये ऍड करू शकता. देयर इज नो लिमिट ॲट ऑल, गाईज. लेट्स मी एक टपल बनवलं नंबर्स. कॅन यू चेक इट? दीज आर दी नंबर्स आय एम ॲडिंग हिअर अँड दिस इज टपल. लिस्टला स्क्वेअर ब्रॅकेट होता. अय याला नॉर्मल ब्रॅकेट आहे. कसला ब्रॅकेट आहे? नॉर्मल. दॅट इज समथिंग टपल. दॅट इज समथिंग टपल. गॉट इट, गाईज? सेकंड थिंग, जर तुम्ही टपल असा बनवला, लेट्स से माइट बी आय वॉन्ट टू स्टोअर सम मार्क्स इक्वल टू 45, 67, 89, 90, याला सुद्धा टपल असे म्हणतात, जे की लास्ट सेशनला आपण पहिल्यांदा बघितलं होतं. डायरेक्ट जर तुम्ही व्हॅल्यू दिल्या विदाउट ब्रॅकेट, दिस इज ऑल्सो टपल. हा पण टपल आहे बरं, आणि हा पण टपल आहे. क्रॉस व्हेरिफिकेशन यू कॅन डू, लगेच करू शकता तुम्ही. आपल्या वर्कस्पेसमध्ये या अँड डे 19 ॲक्च्युली डे 19 cmd code space dot. Okay, fine. Now if I create demo.py, can you check it, guys? Marks, direct marks देतोय मी 45 something like. Can you check it? And if I check the type of this marks, हे काय असेल याचा टाईप? ऑब्विसली काय रे बाबा, टपल py demo.py. व्हॉट इज द टाईप, गाईज? जर टाईप हा भेटला, लक्षात ठेवायचं, टपल टाईपचा डेटा आपण ऍड केलाय. अय कुठल्या टाईपचा डेटा ऍड केलाय? टपल टाईपचा डेटा. दॅट इज क्लास टपल. क्लास लिस्ट म्हणजे लिस्ट टाईपचा डेटा. म्हणजे तुम्ही डायरेक्ट मार्क्स असे जरी दिले, याचा टाईप टपल असतो. जर तुम्ही असे दिले तर याचा टाईप इंट असतो, इंट. हे बघ. बट जर तुम्ही कोमा दिला इथं, यू आर गिव्हिंग कोमा, नाउ इट विल बिकम टपल, गाईज. हे बघा, एकच व्हॅल्यू विदाउट कोमा इंट, विथ कोमा टपल. दॅट इज व्हेरी बेसिक डिफरन्स, बट स्टुडंट याला इग्नोर करतात. कोमा केला की हा टपल बनतो, कोमा काढला की इंट बनतो. मल्टिपल व्हॅल्यू दिल्यावर तर टपल बनतोयच, राईट? सो हे लक्षात ठेवा, दिस इज ऑल्सो टपल.
ओके. दिस इज व्हॉट टपल अँड दिस इज व्हॉट दिस इज इंट गाईज. दिस इज इंट. हे लक्षात असू द्या. लेट्स मी नंबर्स दिले आता या फॉर्मॅटमध्ये ब्रॅकेट 34, 12, 68 समथिंग काइंड ऑफ. सो याचा टाईप चेक करा बरं एकदा. टाईप ऑफ नंबर्स काय येणार आहे रे? काय येणार आहे म्हणजे विषय आहे का? टपल. म्हणजे ब्रॅकेट लावलं तरी टपल बनतो, नाही लावलं तरी टपल बनतो, लक्षात ठेव. क्लिअर आहे सगळ्यांना? सर टपलमध्ये हा डेटा स्टोअर कसा होतो? इंडेक्सिंग मध्ये स्टोअर होतोय का? डेटा इज स्टोअरिंग इन द इंडेक्सिंग ऑर नॉट गाईज? या डेटाला मी प्रिंट करून बघितलं. हे बघा प्रिंट होताना असा प्रिंट होतोय. पण जरा इंडेक्सिंग मध्ये आहे का? चेक करा बरं. तुम्ही लिहिता नंबर्स ऑफ 0. 0ला कोण आहे? 34. येते का 34? बघा बरं. आला की. सो कॅन यू राईट वन मोर पॉइंट गाईज? Tuple follow the indexing. Tuple follow the indexing to store the data. Yes or no? इंडेक्सिंगच्या मध्ये त्यांनी डेटा स्टोअर होतोय. 1 ला कोण असणार आहे? ऑब्व्हियसली 12. येस और नो? 1 ला कोण असणार आहे? 12. इफ आय राईट -1, 78. हे निगेटिव्ह इंडेक्सिंग. हे बघा. पॉझिटिव्ह ऑल्सो निगेटिव्ह. बोथ इंडेक्सिंग आर व्हॅलिड इन अ टपल. म्हणजे लिस्टचा आणि टपलचा हा पॉईंट सेम वाटतोय. लिस्टमध्ये पण इंडेक्सिंग होती, टपलमध्ये पण इंडेक्सिंग आहे. जर चुकीची इंडेक्स दिली तर इंडेक्स एरर विल गेट. कुठला एरर? इंडेक्स एरर. अनदर पॉइंट, सर टपलमध्ये डुप्लिकेट चालतंय का? 34 मी 3 वेळा 34च दिलं इथं. चालतंय बरं का पब्लिक? होय. डुप्लिकेट चालतंय. कॅन यू चेक इट? 34, 34, 34. डुप्लिकेट डेटा लिस्टमध्ये पण चालत होता, इथं पण चालतं. टपल कॅन स्टोअर डुप्लिकेट एलिमेंट्स. डुप्लिकेट एलिमेंट याच्यामध्ये चालतात. क्लिअर आहे सगळ्यांना? डुप्लिकेट एलिमेंट याच्यामध्ये चालतात. कळतात हो. काहीच प्रॉब्लेम नाही. आणखीन एक महत्वाची गोष्ट, टपल चेंज होत नाही बरं का. तुम्ही जर म्हणले नंबर्स ऑफ झिरोला किती 34, 400 करा की. हे बघा बरं होतंय का? लिस्टला आपण केलं होतं चेंज, अपडेट केलं होतं की नाही? पण मित्रांनो, ऐ टपल अपडेट होत नाही. टपल हा इम्युटेबल असतो. टपल कसा असतो? टपल इज अ इम्युटेबल कलेक्शन. म्हणजे काय? इट कॅन नॉट बी चेंज्ड वन्स असाइन. एकदा याला व्हॅल्यू असाइन झाली, परत त्या व्हॅल्यू चेंज होत नाहीत. एकदा 34 34च असं करा की 400 नाही होत. होय, होत नाही. क्लिअर आहे सगळ्यांना? टपल अपडेट होत नाही. क्लिअर आहे? अपडेट होतच नाही. म्हणजे लिस्ट होतो का अपडेट? हां, लिस्ट ऑब्व्हियसली अपडेट होतो. टपल होत. हा तर फरक आहे लिस्ट आणि टपलमधला. ओके, म्हणजे इथं काय येणार तुम्हाला एरर येतात. टपल कॅन नॉट बी रिअसाइन्ड. याला रिअसाइन म्हणतात. म्हणजेच काय? अपडेट होत नाही. असं काय होत नाही. बाकी इंडेक्सिंग आहे, निगेटिव्ह इंडेक्सिंग आहे, परत नंतर डुप्लिकेशन आहे. तर इन्सर्शन ऑर्डर आहे का? हे बघा बरं, इन्सर्शन ऑर्डर दिसते का? हे बघा, जसा डेटा दिला तसा आलाय का? आलाय ना सर. 34 ला 34, 12 ला 12, 68 ला 68, 23 ला 23, 78 78 हाय ना? Oh sir, can you write one more point? Tuple follow insertion order. म्हणजे जसा डेटा दिलाय तसा डेटा आपल्याला भेटतो. इंटरव्ह्यूला हेच क्वेश्चन विचारतात बरं का. कॅन यू एक्सप्लेन टपल? सो यू हॅव टू टेल द टपल पॉइंट्स. टपल काय, काय काय घेतो, काय काय घेत नाही, इंडेक्सिंग असते का, इम्युटेबल आहे का, डुप्लिकेट चालतं का, हे सांगावं लागतंय. क्लिअर आहे सगळ्यांना? त्यामुळे टपलचे पॉइंट, लिस्टचे पॉइंट माहिती असणं खूप गरजेचं आहे. क्लिअर आहे सगळ्यांना?
बघा टपल मग यूज कुठं करायचा? टपलचा यूज आपण बेसिकली रिअल टाईम प्रोजेक्टमध्ये कुठं करतो माहिती आहे? बघा टपल इज यूज्ड व्हेन डेटा शुड नॉट बी मॉडिफाईड. जिथं डेटा तुम्हाला चेंज करायची गरज लागत नाही, तिथं टपल यूज केला जातो. लेट्स सपोज तुम्हाला एम्प्लॉयीचे आयडी स्टोअर करायचे आहेत. हे मला सांगा, एम्प्लॉयीचे आयडी स्टोअर करायचे आहेत. काय यूज करायलो? टपल. चेंजेस होत नाही ना. हे मला सांगा, डेट ऑफ बर्थ कोणाची चेंज झालेली बघितली का आजपर्यंत? डेट ऑफ बर्थ नाही ना सर. डेट ऑफ बर्थ चेंज होते? नाही होत. राइट. एखादी गोष्ट लेट सपोज तुम्ही डेटाबेसमध्ये स्टोअर केली. डेटाबेससाठी रेकॉर्डसाठी सुद्धा आपण टपल यूज करू शकतो. जो रेकॉर्ड चेंज होणार नाही, असं तुम्हाला वाटतंय, खात्री आहे, लावा ना बाई टपल. ऐ कळतंय सगळ्यांना? यू कॅन यूज टपल देअर टू स्टोअर दी डेटा. व्हाय? टपलमध्ये डेटा चेंज होत नाही. जिथे तुम्हाला वाटतं डेटा कॅन बी चेंज, यूज द लिस्ट गाईज. ऑब्व्हियसली बघा प्रत्येक कलेक्शनचा यूज आहे. तुम्हाला वाटलं डेटा चेंज होतोय, लिस्ट. वाटतं डेटा चेंज नाही होत, टपल. बाकी तर फीचर आहेतच. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये डिफरंट टाइपचा डेटा स्टोअर होते बरं का. इफ आय राईट सपोज एम्प्लॉई, कॅन यू check it? एम्प्लॉई आय डी, एम्प्लॉई नेम, एम्प्लॉई डिपार्टमेंट, एम्प्लॉई जेंडर, एम्प्लॉई ॲड्रेस. डिफरंट टाइपचा डेटा आला ना. लेट्स से एम्प्लॉई इज ॲक्टिव्ह ऑर नॉट. ट्रू, ॲक्टिव्ह. आय एम प्रिंटिंग एम्प्लॉई. So if you check the result guys, if you check the result, आला म्हणजे टपलमध्ये डिफरंट टाईपचा डेटा स्टोअर होतोय. इंट असो, फ्लोट असो, काही असो. आता एक क्वेश्चन विचारला जातो, हे सगळं ठीक आहे. टपलमध्ये लेट्स सपोज एक्स नावाचा माझा टपल आहे. त्याच्यामध्ये मी काय डेटा ॲड केला? सपोज आय एम ॲडिंग राम, देन आय एम ॲडिंग 100 अँड हिअर आय एम ॲडिंग व्हॉट गाईज? लिस्ट. काय बोलताय सर? 1 2 3. टपलमध्ये लिस्ट जमती होय? ऐ inside tuple can be add list. Look at this. Ram 100 1 2 3. Ram 100 1 2 3 डायरेक्ट म्हणजे टपल मध्ये लिस्ट. We can add guys. Tuple can contain list data. आता मी जर केला x of 2 guys, x of 0 हाय, x of 1, x of 2. So can we get 1 2 3? Wow. एक्स ऑफ 2 मध्ये काय भेटलं मला? 1 2 हेच आहे ना बघा. 0 पोझिशनला हे, 1 पोझिशनला हे आणि 2 पोझिशनला 1 2 3 पूर्ण लिस्ट. हो सर मला फक्त 3 पाहिजे. मग हे नेस्टेडमध्ये गेले की नाही? सो कॅन आय राईट एक्स ऑफ 2 ऑफ 2. दुसऱ्या पोझिशनला परत दुसरी पोझिशन, ही दुसरी पूर्ण पोझिशन, याच्यामध्ये दुसरं कोण आहे? 3. सो कॅन वी गेट समथिंग 3? वाव. तर तुम्ही म्हणले टपल चेंज होत नाही, पण लिस्ट तर चेंज होते ना. सो कॅन आय राईट समथिंग लाईक दिस गाईज? एक्स ऑफ 2 ऑफ 0. हे कोण आहे एक्स ऑफ 2 0ला? हा 0 पोझिशन, हा 1 पोझिशन, हा 2 पोझिशन राईट. आणि याच्यामध्ये 0ला कोण आहे? ऑब्व्हियसली 1. या 1ला 100 करा म्हणलं मी. And then I am printing X. Is that possible, guys? Can you check it, guys? 100 झालं की. ओ सर तुम्ही जर म्हणले चेंज होत नाही, झालं की. हे कसं काय झालं? अहो 1 होतं ना. हे बघा 2 मध्ये 1 0 पोझिशन 1 होतं. काय झालं? 100 झालं. अहो हे लिस्ट आहे हो दादा. हो दादा. हे काय? लिस्ट चेंज होते की. हे करून दाखवा बरं. रामचं श्याम करा बरं. तुम्ही जर लिहिलंय एक्स ऑफ 0 राम आहे राईट. म्हणा बरं श्याम. करून दाखवा बरं. इम्पॉसिबल. इम्पॉसिबल गाईज. कॅन यू चेक इट? रामचं श्याम का होत नाहीये? कारण टपल आहे ते. मग सर हे कसं काय होतंय? अहो हे लिस्ट आहे. टपलमध्ये ॲड केलेली लिस्ट आहे. सो दॅट्स वाय इट इज गोइंग टू अपडेट. हे अपडेट करू शकता, हे करू शकता, हे करू शकता. तुम्ही फक्त लिहा एक्स ऑफ 2 ऑफ 1 काय? 2 आहे, 200 करा. एक्स ऑफ 2 ऑफ 2 काय? 200, 300 करा. 3 आहे, 300 करा. सो नाव कॅन यू चेक इट गाईज? 1 2 3 डायरेक्ट 100 200 300 झाले. तिन्ही एलिमेंट अपडेट झाले. वाय? हे लिस्ट एलिमेंट. म्हणजे टपलमध्ये असलेली लिस्ट अपडेट होते. ते पण विचारलं जाईल तुम्हाला.
टपल अपडेट होत नाही. बट टपलमध्ये लिस्ट केली तर ॲड होते ना अपडेट. आई होती ना अपडेट. जस्ट अ मिनिट. ठीक आहे. क्लिअर आहे सगळ्यांना? एनी क्वेशन रिगार्डिंग दिस गाईज? टपल. ओके फाईन. सो टपलमध्ये लिस्ट ॲड आपल्याला करता येते. लेट्स से माझ्याकडे आणखीन एक टपल आहे. लेट्स सपोज नंबर्सचा. वरतीचं मी कमेंट करतो. Let's say here I am adding some elements 10, 20, 30, 40. Okay. And now I am writing here list again. And inside this list I am passing numbers. Can you check it? And let's say I am copying this one into X. What is this? What is this, sir? Here काय केलं तुम्ही? I am printing X. Now if I run, can you check the output? ऑक्सिलरी नंबरचा टपल होता. टपलला कन्वर्ट केलं लिस्टमध्ये. होय. हा टपल आहे ना. याला कन्वर्ट कसं केलं लिस्टमध्ये. लिस्ट कन्स्ट्रक्टर घेतला आणि याच्यामध्ये नंबर्स पुट केले आणि त्याला एक्स मध्ये स्टोअर केलं. नाव एक्स इज व्हॉट? दिस इज अ लिस्ट गाइज, नॉट अ टपल. दिस इज व्हॉट? कन्वर्टिंग टपल टू लिस्ट. टपलला लिस्टमध्ये कन्वर्ट केलं आपण. काय केलं हो? असं कधी करतात? जर तुम्हाला वाटलं की बाबा या टपलमध्ये चेंजेस होत नाहीत तर मला चेंजेस करायचेत. अहो लिस्टमध्ये करा की कन्वर्ट. आता लिस्टमध्ये चेंज होणार की नाही? 100% होणार. इफ यू राईट एक्स ऑफ 0, 10 आहे ना, मी म्हणलं 500 ॲड करा. हे झाला की नाही चेंज बघा बरं. झाला ना 500. 0 पोझिशनला कोण होता? 10. काय केलं? 500. पण हा एक्सला चेंज कसं काय झाला? कारण एक्स हा लिस्ट बनलाय. नंबर्स नाही होणार बरं का. तुम्ही जर म्हणले असते, नंबर्स ऑफ 0ला 500 करा. हे होतंय का बघा बरं. कारण नंबर हा टपल आहे. एक्स हा लिस्ट आहे. काय कळतंय सगळ्यांना? लिस्ट कॅन बी चेंज. म्हणून आपण लिस्टमध्ये कधी-कधी कन्व्हर्जन करतो. कारण आपल्याला चेंजेस पाहिजे असतात. हे काय पाहिजे असतं? चेंजेस पाहिजे असतात. चेंजेस पाहिजे असतील, गो विथ व्हॉट गाईज? लिस्ट. गो विथ लिस्ट. हे क्लिअर आहे सगळ्यांना? ओके. तुम्ही टपल असा पण बनवू शकता, ठीक आहे. युजिंग टपल कन्स्ट्रक्टर. ओके. ब्रॅकेट आणि त्याच्यावर स्क्वेअर ब्रॅकेट लिहून तुम्हाला टपल बनवायचा लाईक दिस. हाच टपल आहे बरं का. याला स्टोअर करा लेट्स सपोज एका व्हेरिएबलमध्ये टी मध्ये मी स्टोअर केलं. याचा टाइप चेक करू शकता तुम्ही. टाइप ऑफ टी. टीचा टाइप काय आलाय बघा बरं. टीचा टाइप काय आलाय? टपल आलाय. सो टपल कन्स्ट्रक्टर यूज केला की नॉर्मल ब्रॅकेट आणि स्क्वेअर ब्रॅकेट. हा लिस्ट नाही, हा टपल आहे. टपल तुम्ही असा बनवा नाहीतर असा बनवा. नाहीतर नॉर्मली आपण असा बनवला होता बघा. काहीच नाही दिलं. कुठे गेलं? हे बघा असं बनवलं होतं. विदाऊट ब्रॅकेट. तसं पण सांगतो. 3 प्रकारे टपल बनवता येतो. हे क्लिअर आहे सगळ्यांना? सो असा पण टपल बनवला. सो तो काहीच प्रॉब्लेम याच्यामध्ये नाही. ठीक आहे. गॉट इट. नाऊ टपलला इटरेट करायचं कसं? जसं आपण लिस्टला इटरेट केलं बघा. टपलला पण सिमिलर काइंड ऑफ इटरेट करू शकतो आपण. पहिलं तर फॉर लूपने इटरेट करू शकतो. लेट्स से माझ्याकडे काही नंबर्स आहेत. समथिंग काइंड ऑफ काही नंबर ॲड करा. लेट्स यूज द फॉर आय इन नंबर्स. ओके and just print I. Done. Done, 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 done guys. Can you check it? हे आले का एका खाली एक? 10, 20, 30, 40, 50. या सगळ्या नंबरची सम नाही का करता येणार? पहिली गोष्ट तर या सगळ्यांची सम करण्यासाठी फॉर लूपची काय गरज आहे? वी हॅव समथिंग यू नो सम ऑफ नंबर्स. आहे की नाही? सम नावाचं प्रिडिफाईन फंक्शन आहे की आपल्याकडे 150. सम केले की सम होते. देन आपल्याकडे मीन आहे, मॅक्स आहे, बरोबर की नाही? मीन ऑफ नंबर्स. देन आपल्याकडे मॅक्स नंबर काढण्यासाठी पण आहे. राइट? देन आपल्याकडे सॉर्टिंगसाठी सुद्धा आहे, बरोबर की नाही?
सॉर्टेड नंबर्स. म्हणजे आपल्याकडे हे सगळे फंक्शन आहेत. त्याच्या मदतीने सगळी गाणी वाजतात. 10 काय आलं मिनिमम, मॅक्स काय आलं 50. ऑलरेडी सॉर्टेडमध्येच आहे. मी थोडंसं उलटं-सुलटं करतोय याला. ठीक आहे, आता उलटं-सुलटं केलं मी आणि नाव कॅन यू चेक इट गाईस? सॉर्टिंग झालं का? आधी 30 आलं, मग 40, मग 50, मग 100. मिनिमम 30, मॅक्स 340. राइट? ह्या फंक्शनने होतंयच की सगळं, बरोबर की नाही? जर तुम्हाला फॉर लूप नाही करायचं असेल, तरी पण काय अवघड नाहीये. फॉर लूपने सम काढायचं अवघड आहे का? सम व्हेरिएबल घेतो आपण, देन आपण फक्त लॉजिक लिहितो. सम इक्वल टू सम प्लस आय. डन. अँड धिस इज युअर सम गाईज. सम इज सम. तुम्हाला सम भेटणार आहे की नाही हो? हे बघा. 560, 340, 100, 440 आणि पुढं 470, 510, 560. राइट? क्लिअर आहे. सर याच्यातल्या फक्त इव्हन नंबरची सम काढा. आय थिंक सगळे इव्हनच आहेत. लेट्स से हा मी 343 केला, हा आणि हा 33 केला. फक्त इव्हनची सम कशी काढणार? जस्ट राईट इफ आय मॉड 2 इक्वल इक्वल 0. इव्हनचं लॉजिक सगळ्यांना माहिती आहे. तरच सम करा. याला ढकला याच्या अंदर. फक्त इव्हनची सम भेटेल. काय आली? 190. आणि 50 हा इव्हन आहे, 40 हा इव्हन, 90 झाली. आणि 100, 100 90. सर ऑडची सम नॉट इक्वल टू 0. ऑडची सम 376, 343 आणि 33. क्लिअर आहे सगळं. म्हणजे हे ऑपरेशन जे बेसिक ऑपरेशन्स याच्यावरती आहेत, हे आपण करू शकतो टपलवरती. टपलला इटरेट करू. लेट्स से मला व्हाईल लूपने इटरेट करायचं आहे. एनी वे टू इटरेट युजिंग व्हाईल लूप. ऑब्व्हियसली यू कॅन डिफाइन वन व्हेरिएबल आय इक्वल टू 0. व्हाईल आय लेस दॅन लेन ऑफ नंबर्स गाईज. नंबरची लेंथ. देन जस्ट प्रिंट आय आणि इन्क्रिमेंट द आय. आय प्लस इक्वल टू 1. क्लिअर आहे? आयची व्हॅल्यू एक वाढवा. फिनिश. आलं का? कॅन यू चेक इट? काय आलं? इंडेक्सिंग आले. वी हॅव टू प्रिंट नंबर्स ऑफ आय. फक्त आय प्रिंट केल्यावर इंडेक्सिंग येते बरं का. नंबर्स ऑफ केले की नंबर्स येतात. 100, 343 जे काय असतील ते. तुम्हाला इंडेक्सिंग पण पाहिजे? तुम्ही असं करा. इथं आय लिहा, सॉरी. इथं आय लिहा, कोमा द्या. इंडेक्सिंग सोबत नंबर्स. 0ला 100 आहे, 1ला हाय, 2ला हाय, लाईक दॅट. क्लिअर आहे सगळ्यांना? या प्रकारे तुम्ही इटरेट सुद्धा करू शकता याला, टपल. ठीक आहे. 1-2 मिनिटं सगळेजण हे पॉईंट वाचा. इम्पॉर्टंट कॉल येतोय मला. याच्यात मी क्वेश्चन विचारणार आहे, ठीक आहे? हे 5 पॉईंट सगळेजण व्यवस्थित रीड करा.
हॅलो. बोला. हो, बरोबर. नाही. फ्रीचं जे आहे ना, ते YouTubeवरती असतं आणि फ्रीचं कन्सिस्टन्सीने नसतात सेशन. कधी-मधी सेशन मी अपलोड करतो. ते बेटर राहतं की पेडमध्ये तुमचं एका लिमिटेड ड्युरेशनमध्ये सगळं संपून जातं. सिलेबस सेंड करतो ना मी. ते सगळ्या गोष्टी चेक करा एकदा सिलेबसमधल्या. जेवढं सिलेबसमध्ये मेन्शन केलं जाईल ते सगळं कव्हर होईल आपलं. मग त्यात प्रोजेक्ट्स वगैरे काय-काय होणार त्या सगळ्या गोष्टी एकदा चेक करा. ठीक आहे? हो, लगेच. ठीक आहे. हॅलो. हां, बोला. हो, आधी पायथॉनच होईल. बरोबर. तर 2 महिने लागतील. करेक्ट. करेक्ट, करेक्ट. हो, आहेत ना, आहेत ना, आहेत, आहेत. त्याच्यातच आहेत प्रोजेक्ट आपले. चालेल. वाटलं तर हां, वाटलं तर करून घ्या पुढं. ठीक आहे. हां, ठीक आहे.
ठीक आहे. वाचले का सगळ्यांनी? फाईन. Okay, let's understand more about tuple, guys. How to create nested tuple and याच्यामध्ये काही बिल्ट इन फंक्शन पण दिलेत बरं का, जास्त काही नाही. आय थिंक 1-2च फंक्शन फक्त आपल्याला टपलचे मिळतात. जसं की लिस्टचे 10-12 फंक्शन होते, राइट? जर तुम्ही प्रॅक्टिस केली असेल तर, राइट? अपेंड झालं, इन्सर्ट झालं, कॉपी झालं, देन देअर इज एक्सटेंड झालं, बरोबर? सॉर्टेड झालं, खूप सारे फंक्शन होते, रिमूव्ह झालं. पण टपलमध्ये मात्र जास्त फंक्शन नाहीये. एक समथिंग वी हॅव काय त्याचं नाव काउंट आणि दुसरं एक आहे इंडेक्स. 2च टपलचे फंक्शन आपल्याला भेटतात. तर त्याच्या आधी नेस्टेड टपल बघू आपण. हाऊ टू क्रिएट नेस्टेड टपल याच्यातच बघू. बघा नेस्टेड टपल इट्स समथिंग लेट्स से आय वांट टू स्टोअर द स्टुडंट्स रेकॉर्ड. ओके. हे आउटर टपलची बॉडी, राइट? आणि याच्यामध्ये तुम्ही जर घेतलं आणखीन एक ब्रॅकेट. Let's say here I am adding 101, let's say Adi. Can you check it? Then comma, then I am writing 102 Abhi. Then comma 103 Ravi. Can you check it? This is nested tuple, guys. Students. To store multiple students record, I am using nested tuple. हा पहिला, हा दुसरा, हा तिसरा. अरे 3 स्टुडंट स्टोअर झाली की नाही? तुम्ही याला आणखीन जरा क्लिअर दिसण्यासाठी असं करू शकता. बेटर अंडरस्टँडिंगसाठी. तर बघा, हा पहिला, हा दुसरा आणि हा तिसरा. कॅन यू चेक? आणखीन आपल्याला समजायला बेटर पडतं, राईट? हे बघा 3 स्टुडंट्स आपण ॲड केले. आउटर टपल, दिस इज इनर टपल. नेस्टेड टपल म्हणतात त्याला, इनर टपल म्हणतात. आता हा कुठल्या पोझिशनला 0. इफ यू राईट स्टुडंट्स ऑफ 0 काय भेटेल? फक्त आधी भेटेल. 101 आधी. इफ यू राईट स्टुडंट्स ऑफ 1 अभी भेटेल. म्हणजे काय इंडेक्सिंगलाच आहे ना, बरोबर की नाही? और इवन यू कॅन ॲड, लेट्स सपोज तुम्हाला वाटलं की inside this I want to add 104, let's suppose Akash. What is this? This is something list, guys. Actually, I am adding list here. Let's say if I write students, so tuple मध्ये list हे बघ 104 Akash असं पण चालतं. Any problem to store this kind of data? No, काहीच प्रॉब्लेम नाही. इवन एखाद्या स्टुडंटचा तुम्हाला डेटा जास्त स्टोअर करावा वाटला तसं पण करू शकता तुम्ही. लाईक तुम्हाला वाटलं 105 नेम इज समथिंग रोहित and age is something 24 and gender is male. असं पण चालतं ना. हे बरोबर की नाही? याला काय प्रॉब्लेम आहे का? हे बघ 105 रोहित इज देअर विथ 4 रेकॉर्ड्स. असं पण चालू शकतं. काहीच प्रॉब्लेम नाही. ओके. नाऊ लेट्स से आता सध्या जर मी 2-2च रेकॉर्ड दिले. नाऊ आय वांट टू इटरेट दिस रेकॉर्ड्स. काय हाऊ आय कॅन इटरेट? मी तर लिहिलं फॉर स्टुडंट इन स्टुडंट्स. ओके, देन आय एम प्रिंटिंग स्टुडंट. या स्टुडंट्समधून एक स्टुडंट मी म्हणतो याच्यामध्ये घ्या स्टुडंटमध्ये आणि प्रिंट करा. सो लेट्स इफ आय रन दिस, कॅन यू चेक इट गाइस? डेटा इटरेट होऊन आला की नाही? 101 101 आधी, 102 आधी, एका खाली एक डेटा. आधी कसा यायचा असं प्रिंट केलं, एका पुढे एक. दॅट इज अ डिफॉल्ट बिहेवियर. लूप लावला की डायरेक्ट एका खाली एक डेटा आपल्याला भेटतोय. इवन यू कॅन राईट समथिंग, लेट्स से मी दिलं स्टुडंट ऑफ 0. स्टुडंट ऑफ 0. Can you check it? What I am getting? What I am getting? I am getting 101, 102, 103. What is this 104? सर ह्या तर सगळ्यांच्या प्रत्येक स्टुडंटच्या आयडी दिसत आहेत आपल्याला. येस और नो? दिस इज आयडी और नॉट, गाइज? I want to print this data. So can I write student of 1, guys? If I write student of 1, can you check it? What we are getting? All the student names जे की 1 पोझिशनला आहेत. 0 पोझिशनला जर तुम्ही प्रिंट केलं तर फक्त आयडी भेटेल, कारण हे 0 पोझिशनला आहे. आणि 1 केलं तर हे भेटेल. बरोबर की नाही? जे 1 पोझिशनला आहे बाय डिफॉल्ट. सो लाईक दॅट ऑल्सो यू कॅन प्रिंट दी डेटा, गाइज. असा पण तुम्ही डेटा प्रिंट करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. क्लिअर आहे सगळ्यांना? ओके. नेस्टेड टपल याला आपण म्हणू शकतो. नेस्टेड टपल.
टपलमध्ये लिस्ट, लिस्टमध्ये टपल कसंही चालतं बरं का. इव्हन तुम्ही लिस्ट जरी बनवली आता लेट्स से नंबर्स. हे काल मी आपलं टपल झालं नव्हतं. ही लिस्ट आहे. 1, 2, 3, 4, 5 आणि याच्यामध्ये जर मी म्हणलं टपल 300 आणि 400. बघा टपलमध्ये लिस्ट घेतलं आपण, पण लिस्टमध्ये टपल असं पण जमतं. असं पण जमतंय पब्लिक आहे बघा. लिस्टमध्ये टपल आणि टपलमध्ये लिस्ट त्याचं एक्झाम्पल दाखवू. मार्क्स हे टपल आहे बरोबर आहे. मार्क्स आहेत. काय मार्क्स आहेत लाइक दिस आणि याच्यामध्ये लिस्ट 1, 2 हे मगाशी पण आपण बघितलं. म्हणजे व्हाईस वर्सा. काही कंडिशन आहेत का हो इथं? कंडिशन आर नॉट देअर. कोमा इज देअर. ठीक आहे. कोमा इज मिस्ड. कॅन यू चेक याला काय म्हणणार लिस्टमध्ये टपल आहे त्याला मला टपलमध्ये लिस्ट. लिस्टमध्ये टपल, टपलमध्ये लिस्ट. इव्हन मगाशी मी तुम्हाला दाखवलं, जर माझ्याकडे टपल असेल, मार्क्स 1, 2, 3, 4 त्याला लिस्टमध्ये कन्व्हर्ट कसं करायचं? लिस्टमध्ये लिहायचं मार्क्स. हे झाली, ही काय झाली तुम्हाला भेटली? लिस्ट. याला एक्समध्ये स्टोअर केलं. ह्याला म्हणतात कन्व्हर्टिंग टपल इंटू लिस्ट बरोबर आहे. कन्व्हर्टिंग टपल टू लिस्ट. सर लिस्ट टू टपल नाही का पॉसिबल? आता माझी लिस्ट असेल नंबर्स. ही लिस्ट आहे. ठीक आहे. समथिंग काइंड ऑफ दिस नंबर्स. सर याला टपलमध्ये व्हेरी सिंपल. जस्ट राईट टपल नंबर्स. ऐकायची की टी. याला म्हणतात कन्व्हर्टिंग लिस्ट टू टपल. हे बघा टपल टू लिस्ट, लिस्ट टू टपल दोन्ही दोन्ही पॉसिबल. प्रिंट करा एक्सला आणि प्रिंट करा टीला. एनी प्रॉब्लेम गाईज यू आर फेसिंग हिअर? एनी प्रॉब्लेम? हे बघा 1, 2, 3, 4 काय होतं? टपल होतं, लिस्ट झालं आणि 10, 20, 30 काय होतं? लिस्ट. काय झालं? कसंही काही करता येतंय. होय, कसं पण काही पण करता येतं. काहीच म्हणजे विषय आहे का याच्यामध्ये? अजिबात नाही. हे क्लिअर आहे सगळ्यांना? एनी अदर क्वेशन गाईज यू हॅव? आय होप यू गॉट द टपल गाईज व्हेरी, व्हेरी क्लिअरली. कुठलाही क्वेश्चन याच्यामधला रिमेनिंग राहता कामा नये. क्लिअर आहे सगळ्यांना? ठीक आहे. आता तुम्हाला एक असाइनमेंट मी देतोय. ती म्हणजे लिस्ट व्हर्सेस टपल. या दोघातला डिफरन्स तुम्ही काढायचा आहे आणि नोट डाउन करायचं आहे आणि मला उद्या सांगायचं आहे. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन लिस्ट अँड टपल? जास्त डिफरन्स अजिबात नाही. थोडाच डिफरन्स आहे. 1-2 पॉइंटचा डिफरन्स आहे. तो डिफरन्स तुम्ही बघायचा. याचे पण पॉइंट्स तुमच्याकडे आहेत, याचे पण पॉइंट्स तुमच्याकडे आहेत. राइट? ओके. मग आपण उद्या सॅटर्डे तर उद्या आपण मॉक घेणार आहोत. ठीक आहे. तुम्ही ग्रुपला मेसेज टाकेल. जे इंटरेस्टेड असतील दे नीड टू गिव्ह द मॉक गाईज. ओके. मॉकची सुरुवात इंट्रोडक्शन पार्टपासून होणार आहे. सो इंट्रोडक्शन प्रिपेअर करा चांगलं. इंट्रोडक्शनमध्ये ग्रीटिंग असा असायला हवी. तुमचं नाव असायला ग्रीटिंग म्हणजे गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून जे काय असतं ते. तुमचं नाव, देन तुमचं एज्युकेशन, तुम्ही कुठून आला, तुमचं गाव. ओके. एज्युकेशन, देन कोर्स कुठला कंप्लीट केलाय और कुठली आणखीन एक्सटर्नल डिग्री केली, एक्सटर्नल कुठला कोर्स केलाय ते असायला हवं. तुमचे स्किल्स त्याच्यानंतर असायला हवे. मग स्किल्स म्हणजे टेक्निकल स्किल्स लाईक आय नो कोर पायथन, आय नो एसक्यूएल, आय नो समथिंग एल्स काय असेल ते. ठीक आहे. देन तुम्ही केलेले प्रोजेक्ट्स त्याच्यामध्ये इन्क्लूड करा. जे की बेसिक प्रोजेक्ट जरी असतील तर काही प्रॉब्लेम नाहीये. प्रोजेक्ट्स अँड आफ्टर दॅट एखादी अचीव्हमेंट तुमची असू शकते किंवा स्ट्रेंथ असू शकते, जी की तुम्हाला वाटते या दिस स्ट्रेंथ आय शुड एक्सप्लेन इन इंटरव्ह्यू. अशी एखादी स्ट्रेंथ तुम्ही सांगू शकता. तुमचं इंट्रोडक्शन ॲटलिस्ट 3-4 मिनिटाचं पाहिजे. ठीक आहे. देन मी तुम्हाला कोर पायथनचे क्वेश्चन स्टार्ट करेल. ठीक आहे. जे की आपण आत्तापर्यंत कव्हर केले. सगळे कोर पायथनचे क्वेश्चन्स. एंट्री फक्त 15 मिनिटं असेल. फक्त 15 मिनिटं. कॅमेरा ऑन असेल. कॅमेरा ऑन करायचा नसेल तर इंटरव्ह्यू द्यायचा नाही. तर मला कॅमेरा ऑन करायचा नाही, पण इंटरव्ह्यू द्यायचा आहे, असं चालणार नाही. कारण विदाऊट कॅमेरा इंटरव्ह्यू नसतो. अजिबात नसतो. कधीच नसतो. कधीच नसतो. तुम्ही कुठेही म्हणजे कुणालाही विचारा, नसतोच. सो कॅमेरा शुड बी ऑन. इंटरनेट कनेक्शन शुड बी गुड. इंटरनेट चांगलं असू द्या. मगच माझा आवाज तुम्हाला, तुमचा आवाज मला येणार आहे. ठीक आहे? हे क्लिअर आहे सगळ्यांना ह्या गोष्टी? सो उद्या सकाळी 11 वाजता.
आणि जे इंटरेस्टेड असेल त्यांचाच मॉक असेल. म्हणजे मी ग्रुपला टाकेल, की कोण-कोण इंटरेस्टेड आहे. जो रिप्लाय करेल त्याचाच मॉक उद्या असेल. जे करणार नाही, नो प्रॉब्लेम. काहीच प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे. मग सगळे जरी म्हणले 25 जर सर मला द्यायचं, देऊ शकतो. 2-3 तास, 4 तास सेशन जाईल आपलं. दुसरं काय होणार आहे होय? पण देतच नाहीत. तुम्हाला पण रिॲलिटी माहीत आहे, राइट? घाबरतात पोरं. नको हो सर, कुठं मॉक बिक देत बसता आणि काय? कुठं कॅमेरा चालू करता? इथं आणखीन कन्सेप्टच क्लिअर झाले नाही. त्या प्रॅक्टिसला टाईमच भेटेना. म्हणजे खूप साऱ्या रिझन्स कारणं देत बसतात. हे प्रत्येकाची चॉईस आहे. होय, आपण काय बोलू शकतो? किंवा सेशनला तुम्ही बघतच आहे 4 आणि 5 आणि 6 काउंट आहे आपला. जे की ग्रुपमध्ये आपले किती आहेत? 24-25 झालेत. फक्त रेकॉर्डिंग बघत असतील असं आपण समजू. पण मॉकसाठी या मॉकचा मेसेज ग्रुपला पण मी टाकतोय. सगळेजण ट्राय करा या नोट्स हँड रिटन काढायला. सगळ्यात शेवटी मी तुम्हाला नोट्स देणार आहे, ज्या मी स्वतः काढलेल्या आहेत. आता का देणार नाही माहीत आहे? मी आता दिल्यावर तुम्ही काढणारच नाही. लक्षात आहे सगळ्या नोट्स सगळ्यांना भेटणार. पण तुम्ही स्वतःहून या नोट्स लिहून लिहायच्यात. वाचत-वाचत लिहायच्यात. फॉलो द इंडेक्सिंग. जेव्हा तुम्ही लिहून वाचून काढाल ना नोट्स, त्यावेळेस तुमच्या डोसक्यात आणखीन परफेक्ट जाणार आहे. त्याच्यामुळे भाई मी नोट्स शेवटी देतो. आधी नोट्स दिल्या, मग राडा होतो, पोरं काढत नाहीत. ओके. ते तुमच्यासाठीच. त्यामुळे नोट्स हाताने काढा. आतापर्यंत जेवढं झालं असेल सगळ्यांच्या नोट्स. दररोज 5-5 पॉइंट लिहिण्याचा प्रयत्न करा. 5 पॉइंट्स डेली ऑन ईच टॉपिक. एक टॉपिक घ्यायचा आणि त्याच्यावर 5 पॉइंट लिहायचे. दररोज करा हे. भरू द्या नोटबुक. ज्यावेळेस आम्ही शिकत होतो आमचे 3 रजिस्टर भरले होते. 3 रजिस्टर कळते ते मोठेवाले असतात बघा. दररोज 5 पॉइंट काढायचो मी. दररोज 5 पॉइंट. 5 पॉइंट व्हेरिएबलवर, 5 पॉइंट डेटा टाइप, 5 पॉइंट ऑपरेटर, 5 पॉइंट इफ, 5 पॉइंट इफ एल्स, 5 पॉइंट एल्स इफ, 5 पॉइंट फॉर लूप, 5 पॉइंट व्हाईल लूप, 5 पॉइंट ब्रेकवर, 5 पॉइंट कंटिन्यूवर, 5 पॉइंट फंक्शनवर, 5 पॉइंट नेस्टेड फंक्शन, 5 पॉइंट हाय ऑर्डर फंक्शन सगळ्यावर 5 पॉइंट. बघा 5 जरी नाही झाले तर 2-3 तरी निघतीलच की. ट्राय करा 5 करायला 3 तर निघतातच. हे बरोबर नाही. ह्याने होतं काय माहिती आहे का? ह्या पॉइंट्स काढल्याने फायदा असा झाला, मला झालं, माझ्या मित्रांना झालं, की आम्ही इंटरव्ह्यूमध्ये हा कन्सेप्ट इझिली एक्सप्लेन करू शकलो. इझिली. दररोज 5 पॉइंट काढायचे. कारण कसं हे विसरतंय. मी सारखं सांगतोय टेक्नॉलॉजी आहे, प्रोग्रामिंग आहे. विसरते. विसरते. एक वेळेस ती विसरत नाही, पण हे लगेच विसरत. हे लगेच विसरते. आजचं काय झालं ते उद्या विचारलं ना, लगेच डोसक्यात बसतं. त्यामुळे 5 पॉइंटची जर सवय तुम्हाला डेली लागली, डेली 2 तास काढायचे आणि 2 तास निवांत पॉइंट काढत बसायचे. जेणेकरून आपलीच प्रॅक्टिस होणार आहे. इंटरव्ह्यूच्या टाईमला आपल्याला त्या कन्सेप्ट एक्सप्लेन करताना खूप इझिली आपण एक्सप्लेन करू शकतो. कारण एवढी प्रॅक्टिस होणार हो. बरोबर की नाही? त्यामुळे स्टार्ट करा आजपासून. डेली 5 पॉइंट काढणे. क्लिअर आहे सगळ्यांना? आणखीन काही कोणाला क्वेशन आहे? त्यासाठी आपण इथेच थांबतोय.